कृष्णा खोऱ्यामधलं महाराष्ट्राचं 79 टीएमसी पाणी हे वापराविनाच पडू नये। प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुद्धा 39 टीएमसी पाणी शिल्लक आहे। मराठवाड्यामध्ये पाणी आणण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यासाठी 23.66 टीएमसी पाणी मंजूर झालंय। मंजूर पाण्यापैकी 7 टीएमसीची कामं अंतिम टप्प्यामध्ये आहेत। 16 टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे। कृष्णा खोऱ्यामधील महाराष्ट्राचं 79 टीएमसी पाणी वापराविना असल्याचं आता समोर आलंय। प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 39 टीएमसी पाणी शिल्लक राहतंय। त्यामुळे कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यासाठी पाणी आणण्याच्या हालचालींना आता वेग आलाय। त्या माध्यमातून हाती जी कामं घेतली होती, आपल्याला अधिकार आहे तो 599 टीएमसी वरती, परंतु प्रत्यक्षात पाणी जे आपण वापरतोय ते साधारण 520 टीएमसी आहे। याच्यावरती अजून प्रदीर्घ चर्चा झाली आणि मग असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत आणि मग काही प्रमाणात पाणी तिथे लागणार आहे। मग त्याचं देखील आपण गोळाबेरीज केल्यानंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त 560 टीएमसी हे सगळे चालू प्रकल्प, मान्यता मिळाले प्रकल्प जर मार्गी लागले तर अंदाजे 560 टीएमसी पाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल। म्हणजे तरी देखील 39 टीएमसी पाणी याच्या बाबतीमध्ये उपलब्धता आहे असं एका दृष्टीने आपल्याला बोलता येऊ शकतं। तर हे पाणी आपल्याला मराठवाड्याला कसं आणता येईल याच्या बाबतीतला आता अभ्यास जो आहे तो सुरू करण्यात आलाय।